साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। राज्यामधील गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या कष्टाला शासनाच्या अर्थसहाय्याचा हातभार लागावा यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे। किनवट माहूर तालुक्यामधनं 85,000च्या जवळपास महिलांनी अर्ज केले होते। यामध्ये महिला पात्र ठरून रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्याचे मानधन जमा झाले। उर्वरित अर्जामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत। त्या अडचणी दूर करून सर्वच महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करत आहोत। या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिला सक्षमीकरणाचा ऐतिहासिक पाया रचलाय, असं प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी सारखणी इथे केलंय। किनवट माहूर तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होते। सर्व स्तरावरील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार भीमराव केराम हे किनवट मतदारसंघामध्ये सर्कल निहाय महिला संवाद मेळावे घेत आहेत। 21 सप्टेंबर रोजी सारखणी इथे लाडकी बहीण संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। मंचावरती सारखणी ग्रामपंचायतचे सरपंच सूर्यबान सिडाम, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वाघमारे, बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनीताई ठकरोड, नागनाथराव कराड, विधानसभा निवडणूक प्रमुख बाबूराव केंद्रे, तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार, संदीप केंद्रे, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ग्रामसेवक VM राठोड, महाजन भीमराव तोडसाम, दत्ता दोनकैवारे, सभापती दत्ता आडे आदींची प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थिती होती। सारखणी येथे संपन्न झालेल्या संवाद बैठक मेळाव्याला महिलांची अलोट गर्दी दिसून आली आहे। महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाकांक्षी पद्धतीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्यांनी सुरू केलेली आहे। अशा पद्धतीची आमच्या महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांची आर्थिक प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी कार्यान्वित केलेल्या आहे। त्यापैकी अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापूर्वी राज्य शासनाने या ठिकाणी सुरू केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महिला भगिनीकडून त्याला प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय। मोठ्या संख्येने आमच्या भगिनी न चुकता ते लाभार्थी त्या ठिकाणी झालेले आहेत, त्यांना ते पैशाचा लाभ सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे। परंतु या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून आजची कोणती भगिनी त्या ठिकाणी या योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्यासाठी जायमुखावर जाऊन त्या परिस्थितीमध्ये त्या भागामधल्या परिसरातल्या आमच्या अंगणवाडी ताई असतील, आमच्या सुपरवायझर असतील, आशा वर्कर असतील आणि आमचे पंचायत समितीचे सर्व आमचे जे काही अधिकारी असतील, या विभागाचे अधिकारी असतील, यांच्याशी सोबतच आम्ही हा प्रवास या ठिकाणी केलेला आहे। आणि ज्या त्रुटी या ठिकाणी राहिलेल्या असतील त्यांना सुद्धा याचा लाभ मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा हा संवाद मेळाव्याचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आणि आपल्या मार्फत मला आनंद आणि अभिमान आहे। तुम्ही बघितलं असाल या ठिकाणी गेल्या 6 जिल्हा परिषद सर्कल मध्ये एकापेक्षा एक असा वेगवेगळे असणारे कार्यक्रम आमच्या भगिनीने या ठिकाणी आयोजित केलेले आहे। अंगणवाडीच्या त्यांच्या ऑफिस मध्ये जे आमच्या पोरांसाठी दिल्या जाणारा जो काही खाऊ आहे, आमच्या गरोदर मातांसाठी जे काही लाभण्यात जाणाऱ्या जी काही योजना आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या भगिनी या ठिकाणी राबवतात। विशेषतः या योजनेचे लाभार्थी म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचं अडचण होऊ नये म्हणून जवळपास किनवट आणि माहूर भागातल्या आमच्या या भगिनींनी 85,000 अर्ज त्यांच्याकडे उपलब्ध झाल्यानंतर त्यापैकी 1,000-1,200 जर अपात्र सोडले तर सगळ्या लोकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली। त्याच्यामुळं आमच्या भगिनींचा आभार मानत असताना राज्य शासनाचं हे महत्त्वाकांक्षी या ठिकाणी योजना ही आदिवासी मागासलेल्या भागामधल्या आपल्या लोकांना या ठिकाणी त्याचा लाभ होतो, त्याचा मनस्वी समाधान आनंद या ठिकाणी होतो। आणि आपल्या माध्यमातून
तमाम या मतदारसंघातल्या माझ्या उपेक्षित शोषित सर्व स्तरातल्या आमच्या भगिनींच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असणारे महायुतीचं सरकार या योजना चांगले प्रभावीपणे त्या ठिकाणी राबवून आमच्या भगिनींना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. थांबतो. जय हिंद. मजहर शेख, सी 24 तास, नांदेड. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.